हॅलो फ्रेंड्स, ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी तुम्हाला माझं शेत दाखवणार आहे। आज विशेष म्हणजे माझ्या शेतामध्ये ट्रेनिंग आहे। आम्ही जे रेशीम उद्योग करतो आहे तेथे जे तुती लागवड आहे ती कशी करावी या बाबतीत आमच्याकडे इथे ट्रेनिंग घेण्यात येणार आहे आणि त्याची तयारी सुरू आहे। इथे या चंद्रिका आहेत ज्या रेशीम उद्योगासाठी रेशीमचे जे कोश तयार करण्यासाठी वापरण्यात येतात। आणि तुम्ही बघू शकता इथे जे आहे इथे गांडूळ खत जे आहे त्याची टँक आम्ही इथे ठेवलेली आहे। 2 टँक आमच्याकडे आहे। आता इथे जे आहे गांडूळ खत हे तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी चहापत्तीसारखं छानसं असं हे खत तयार झालं, याला गाळायचं आहे। आणि इकडे एक दुसरं टँक जे आहे ते आम्ही भरून ठेवलेलं आहे। हे गाळल्यानंतर याच्यातून जे गांडूळ निघतील ते आम्ही त्या दुसऱ्या टँकमध्ये टाकणार आहोत। हे आमचा तुतीचा प्लॉट आहे। तुम्ही बघू शकता तिकडे सुद्धा एक छोटा बगीचा आहे, तिथे पण आम्ही लावण्याचं प्लॅनिंग करणार आहोत यावर्षी तुती लागवडीचं। तसंच पूर्ण या प्लॉटमध्ये आमची तुती आहे आणि तुम्ही बघू शकता इथे समोर तुम्हाला दिसते आहे। मी पुन्हा एकदा दाखवते, तुम्ही बघू शकता की इथे जे आहे आमचं छानसं असं फार्म आहे रेशीम उद्योगाचा। आपण एंट्री करूया इकडे आणि तुम्हाला सगळं दाखवणार आहे आम्ही कशी तयारी केलेली आहे। आमचं जास्तीत जास्त वेळ हा शेतात जात असल्यामुळे तुम्ही बघू शकता आमचं इथे छान छोटंसं किचनसुद्धा आम्ही इथे मॅनेज केलेलं आहे। तुम्ही बघू शकता आमचं किचन छान, माझ्याकडे ही जुनी रॅक होती ती मी इथे वापरलेली आहे। आम्ही झाडाला हे लावलेलं आहे, कडुनिंबाचं झाड आहे इथे आणि हे झाड फार छान असं ठीक असल्यामुळे थंड अशी सावली इथे देत आहे। आणि हे तुम्ही बघू शकता इथे माझी शेगडी आहे ज्याच्यावर मी चहा करीत असते शेतात आल्यानंतर। आणि तुम्ही इथे बघू शकाल इथे साखर, पत्ती, मीठ तसंच लोणचंसुद्धा ठेवलेलं आहे। तिखट मीठ मिक्स करून आहे जे आम्ही आंब्याच्या कैऱ्यांसोबत एन्जॉय करतो शेतामध्ये। तसंच इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे चहासाठी गंज आहे। जर कमी मेंबर्स असेल तर आम्ही यात चहा करतो आणि जास्त जर असेल तर किंवा आता ट्रेनिंग आहे तर आम्ही मोठा गंज जो आहे तो चहासाठी वापरत असतो। तसंच तुम्ही बघू शकता इथे आम्ही बैठक व्यवस्था केलेली आहे आणि इथे आम्ही लाकडी पूर्ण जे आहे त्याची व्यवस्था केलेली आहे। वारंवार प्लास्टिकच्या चेअर्स घरून आणणे त्यावरचं आमच्याकडे हे लाकूड होते तर त्या लाकूडपासून आम्ही इथे चेअर्स बनवलेले आहेत। तुम्ही बघू शकता चेअर्स आणि आमचे हे छोटे छोटे छान टेबल्ससुद्धा आहे। तसेच इथे जे आहे जे ट्रेनी असतात ट्रेनीला बसायसाठी म्हणून इकडे ट्रेनर बसतात आणि इकडे ट्रेनी असतात ते इथे बसतात आणि इथे ट्रेनिंगची प्रोसेस जी आहे ती आमची चालत असते। हे आमचं रेशीम उद्योगाचं शेड आहे ज्यामध्ये आम्ही रेशीम उद्योग करत असतो। रेशीम किडे जे आहे अर्थवॉर्म जे आहे हे सिल्कवॉर्म जे आहे ते आम्ही इथे आणत असतो आणि त्यांना आम्ही इथे पोषण करतो, कोश येईपर्यंत त्यांना सांभाळत असतो। अशा या आमच्याकडे रॅक्स पण आहे आणि या बिझनेससाठी लागणारे हे तुतीचा जो प्लॉट आहे तिथेच हा प्लॉट जो आहे नुकतीच आमची बॅच निघालेली आहे। नेक्स्ट मंथमध्ये आम्ही बॅच घेणार आहोत आणि म्हणूनच आमच्या शेतामध्ये इथे त्यांनी जे आहे तुती लागवड कशी करावी याचं ट्रेनिंग जे आहे ते शेतात ठेवलेलं आहे। इथे विस्तार अधिकारी माननीय कर्नाके सर यांनी सुद्धा फार छान मार्गदर्शन केलेले आहे।